पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळत नाही किंवा मागील 4-5 महिन्यापासून ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं असून त्यांना हप्ते मिळत नाही किंवा त्यांचे डिस्ट्रिक्ट लेवल किंवा तालुका लेवलला रिजेक्ट केलेले आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी आता एक नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ऑप्शनमध्ये आपण तुमच्या जी काही माहिती भरायची बाकी आहे ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी अपडेट करू शकता किंवा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे सुरळीत पैसे चालू आहे त्या शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या शेतकऱ्यांचं किसान निधी संदर्भात जो रिजेक्शन झालेला आहे तर ते त्यांचे डॉक्युमेंट काही पेंडिंग आहे का याबाबत या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून चौकशी करू शकता। तर चला मित्रांनो, आपण पीएम किसानच्या पोर्टलला ऑप्शन बघूया। पीएम किसान ही साईट सर्च करून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे आहे। थोडंसं खाली स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ई केवायसी, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर, सीएससी फार्मर, तर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन दिसणार आहे। तर या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय जो आपल्याला दिलेला आहे, अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन, तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आधार नंबर टाकून एक कॅप्चा टाकून या ठिकाणी सर्च करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे त्या शेतकऱ्यांचा डेटा या ठिकाणी दिसणार आहे। ज्या शेतकऱ्यांना जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करण्यासाठी दाखवेल ते त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 2 पद्धतीने आपण लॉग इन करू शकतो, आधार नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर। तर रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो जर आपल्याला माहीत नसेल तर या ठिकाणी बॅक या पर्यायाला यायचं आहे। यानंतर या ठिकाणी आपल्याला नाव युअर स्टेटस या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आधार नंबर एंटर करून कॅप्चा टाकून गेट ओटीपी करायचा आहे। जो नंबर आपल्या असेल त्या याच्यावरती ओटीपी येईल आणि त्यानंतर ओटीपी एंटर केल्याच्या नंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपल्याला शो होणार आहे। तर मित्रांनो, या डॉक्युमेंट अपलोड संदर्भात सविस्तर माहिती आता आपल्या चॅनलवरती देण्यात येईल। जो प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्ही त्यावर सोल्युशन आपल्याला देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।